नमस्कार मैत्रिणी, कोमल्स क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते. ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं हे शिकणार आहोत. आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, ब्लाऊजची उंची घ्यायची. तर हे बघा, हे शोल्डरचं जे जॉईंट आहे तिथे टेप ठेवायचा, तिथून खालीपर्यंत ब्लाऊजची उंची मेजर करायची. हे बघा किती येते, 15. तर इथे 15 उंची लिहून घ्यायची. आणि आता चेस्टसाठी आपल्याला ब्लाऊज असा पलटवून घ्यायचा आहे. आणि आता चेस्टला ह्या शोल्डरपासनं हा जो दंडघेर जॉईन केलेला आहे ना, त्या दंडघेरापासून ह्या दंडघेरापर्यंत पूर्ण ब्लाऊज ताणून माप घ्यायचं आहे. हे बघा किती भरते, इथे 17. हे बघा 17 भरते, 17च्या डबल 34. ओके. नेक्स्ट आहे ते कंबर. सेम कमरेचं पण सेम तसंच माप घ्यायचं आहे. हे बघा कंबर किती, 13.5. 13च्या डबल किती, 27. ओके. नेक्स्ट आहे शोल्डर. तर ह्या रेडीमेड ब्लाऊजवरून शोल्डर कसा मोजायचा, प्रत्येक जणीला ह्यातच चूक होते. शोल्डरमध्ये कसा मोजायचा हे कळत नाही. तर हे बघा, हा ब्लाऊज आहे ना प्रॉपर असा पूर्ण असा ठेवून द्यायचा आहे. आणि ह्या शोल्डर जॉईंटपासून हा अजिबात हलवून द्यायचा नाही. हा पुढचा सर्कल शेप दिसला पाहिजे. ह्या शेपपासून ह्या शेप म्हणजे ह्या शोल्डर जॉईंटपासून ह्या शोल्डर जॉईंटपर्यंत घ्यायचं आहे. हे बघा मी पूर्ण ब्लाऊज अजिबात हलवलं नाही, अजिबात तिरका नाही आहे. ब्लाऊज पूर्ण सरळ ब्लाऊज आहे. तर हे बघा इथं येते किती येते, इथं 9.5. तर इथं आपल्याला 9.5च्या डबल असं लिहायचं नाही आहे. तर इथं आपल्याला असं हाफ करायचं आहे, 9.5च्या हाफ. ओके. आणि असा टेप फोल्ड केल्यानंतर किती येते, 4.25 किंवा 9.5 आलं ना, तेवढं 9.5 लिहिलं तरी चालतंय. फक्त डबल लिहायचं नाही, हाफ लिहायचं. मग शोल्डर घेताना 9.5च्या हाफ घ्यायचं. इथं शोल्डर आपण 9.5च्या हाफ घेणे. आणि हे जे उंची घेतली आहे ना, त्यामध्ये प्लस अर्धा इंच आणि प्लस 1.5 इंच हे मार्जिन आहे. आणि हे कटिंगला प्लस अर्धा इंच करायचं आहे हे, आणि प्लस 1.5 इंच. ह्या सगळ्यामध्ये तसंच सेम अर्धा इंच प्लस 1.5 इंच मार्जिन. ओके. आणि आता आहे नेक्स्ट आहे ते दंडघेर. तर दंडघेर कसा मोजायचा, ह्यात पण भरपूर जणींची चूक होते. आणि मग काय होतं, इथं भरपूर जणींच्या चुन्या येतात. हा प्रॉपर शेप हा दिसतच नाही आहे, त्यांना इथंच चूक होते. हे दंडघेर व्यवस्थित मेजर केलं की बरोबर येऊन जातं. तर हे बघा इथं जिथं जॉईंट आलेला आहे आपला, तिथून असा टेप धरायचा आणि शोल्डर जॉईंटपर्यंत घ्यायचं. किती, 7.25 आले. तर इथं 7.25 लिहायचं. प्लस अर्धा इंच, 7.45 लिहिते, 7.25. ओके. आणि नंतर बाही. ही माझी शॉर्ट बाही आहे. आपल्याला जेवढी बाहीची लेंथ आहे तेवढी घ्यायची आहे. हे बघा माझी आहे 4.5. 4.5 यामध्ये प्लस 1 इंच करायचं. आणि नंतर एक्स्ट्रा मार्जिन 1.5 इंच करायचं आहे. आणि गळा पण मेजर करताना माझी वेगळी पद्धत असू शकते.
आणि कोणाचे वेगवेगळं, पण माझ्या पद्धतीचं मी सांगते तुम्हाला की मी कसा मेजर करते. तर हे इथं जे शोल्डर जॉईंट आहे तिथं बरोबर टेप धरायचा आणि हे आपली असं क्रॉसमध्ये धरायचं. हे किती येतोय 8. गळा आहे तेवढा 8. हा झाला फ्रंटचा 8 आणि बॅकचा इथेच पुढं बी करायचं बॅक, आणि बॅकचा माझा असतो 10चा. आपल्या इच्छेनुसार इथं कमी जास्त करू शकता. इथं पुढच्या गळ्यामध्ये अजिबात एक्स्ट्रा वाढवायचं नाही आहे, मागच्या गळ्यामध्ये तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि लास्ट राहिलं अपेक्स. हे भरपूर जणींना माहीत नसतं अपेक्स म्हणजे काय असतं. म्हणजे माझ्याकडे येणारे कस्टमर पण विचारतात की तुम्ही अपेक्स का बरं घेता, कशासाठी घेता. तर हे मी तुम्हाला वेळ म्हणजे नंतर सांगणार आहे. आता सध्या अपेक्स याचं माप कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगते. तर अपेक्स हे बघा, हा जो शोल्डर जॉईंट आहे तिथून आपला चेस्टचा भाग, म्हणजे इथं मी माझा हा प्रिन्सेस कट मी मेजरमेंटला घेतलेला आहे. तर तिथं किती येतोय 9 येतोय. तर आता हे तुम्हाला कळलं असेल बरोबर. ह्यामध्ये अजिबात एक्स्ट्रा वाढवायचं नाही आहे. हे उंची 15, त्यामध्ये प्लस अर्धा प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा मार्जिन. चेस्ट 34 आहे प्लस अर्धा इंच प्लस 1.5 इंच मार्जिन, आणि कंबर 27 प्लस अर्धा इंच प्लस 1.5 इंच मार्जिन. शोल्डर 9.5 आणि घेताना घ्यायचं आहे आपल्याला 9.5च्या हाफ. आणि दंडगेर आहे तो आपला 7.25चा आहे, त्यामध्ये प्लस अर्धा इंच करायचं आहे. आणि बाही आहे आपली 4.5. तुमच्या इच्छेनुसार बाही घ्या, फक्त 1.5 इंच मार्जिन घ्यायचं विसरू नका. आणि गळा आहे तो म्हणजे तुमच्या इच्छेनुसार इथं गळा कमी जास्त करू शकता, आणि साईज हाईटनुसार पण याची गळ्याची उंची कमी जास्त होऊ शकते. तर आणि एक दुसरी पद्धत आहे, जर असं तुम्हाला ब्लाऊजवरनं माप घ्यायला अवघड वाटते, खूपच अवघड वाटते, कोणाची काय होते. आता इथं बघा माझं धरलं पुढची मागची फिटिंग सेम येते. काहींचं काय होतं, पुढचा पार्ट पुढे येतो म्हणजे हा, आणि मागचा पार्ट असा बाहेर निघतो, मग त्यावेळेस कळत नाही. म्हणजे हे असं होतं, माझ्याकडे पण येणाऱ्या ब्लाऊजमध्ये होतं. जेव्हा मोठं मेजरमेंट असतं ना त्यावेळेस हे प्रॉब्लेम होतात. हे माझं बघा पुढचा आणि बॅक साईडचा पार्ट बरोबर झालेला आहे. तुम्ही किती वडा अजिबात थोडं म्हणजे 1.25 इंच जे 2 रेषा म्हणतो ना आपले, जे 1.25 इंच आहेत ना तेवढं सुद्धा इथं बाहेर निघणार नाही. आणि तो तसा जर प्रॉब्लेम होत असेल कोणासोबत, तर हे बघा हे हुक काढायचेत आणि हे आपलं हुक लावलेली पट्टी ही असते, हुक लावलेली पट्टी. आणि हे जे असते आपण ज्यात हुक बसवतो ती असते आई पट्टी, बरोबर. बहुतेक जणींना माहीत आहे, पण तरी पण आपण एकदम सुरुवातीपासून बेसिक घेतोय. म्हणजे ज्यांची सुरुवातच झालेली नाही, जे शून्य आहे त्यांना सुद्धा कळावं ह्या उद्देशाने मी आपला क्लास चालू केलेला आहे. तर हे बघा ह्या हुकापासून कसं मेजर करायचं हे सांगते. हे जे हुकाची पट्टी आहे एंड हुक लावलेला, तिथून असा टेप घ्यायचा आणि जिथं आपली फिटिंगची रेष आहे इथे किती येते 8.5. 8.5च्या डबल किती 17, आणि 17च्या डबल किती 34. आणि एवढं गुंतण्यापेक्षा 8.5 गुणुले 3 करून द्यायचे. हे बघा किती आलं 8.5 आलं आपलं. 8.5 मध्ये 4 वेळा असं प्लस केलं तरी चालतंय. 8.5 प्लस 8.5 प्लस 8.5 असं केलं तरी चालतंय. 17च येत आहे. 8.5च्या म्हणजे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करू शकता. आणि कमरेचं पण सेम तसंच करायचं आहे. इथे किती आलं 7.25 आलं. 7.25 4 वेळा मोजायचे. 27च या, सॉरी 7.25 नाही 7.25 आलं आहे. हे बघा
किती आले? 6:45 आले. 6:45 4 वेळा केलं की किती येते? बरोबर 27च येणार. त्यामुळे जास्त कन्फ्यूज होऊ नका आणि यामध्ये मेजरमेंट घेताना तुमचे कुठं काय प्रॉब्लेम येत असतील ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता. ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी कमेंट करा. मी लाईव्हमध्ये तुम्हाला दाखवलं तुम्हाला कुठं मेजरमेंट घेताना प्रॉब्लेम येतात ते दाखवणार आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण एवढं शिकणार आहोत, कारण माझ्याकडे नेटवर्क इश्यू आहे. मोठा व्हिडिओ बनवला तर सोडायला मला पण प्रॉब्लेम येतोय. त्यामुळे आजच्या पुरता एवढाच क्लास आहे. उद्या आपण हे जे मेजरमेंट घेतलेत ह्याची पेपरवर कशी मापं टाकायची हे शिकणार आहोत. तर आज काय शिकलो, तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. लक्षात राहू द्या, तुमचं नाव, तुमचं गाव आणि क्लास तुम्हाला कसा वाटतोय, समजतंय का, हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे जर नसेल समजत तर मी माझं आणखीन थोडंसं चेंजेस करते सांगण्यात, जेणेकरून तुम्हाला समजा. मुख्य हेतू काय आहे माझा, की तुम्हाला समजलं पाहिजे. गावातल्या म्हणजे अगदी शून्यातून सुरुवात करणाऱ्या ताईंना, आपल्या मैत्रिणींना समजलं पाहिजे, हाच माझा उद्देश आहे. तर ज्यांना समजत नाही त्यांनी कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. आणि जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चलो बाय.